दिवाण परिवाराकडून रुग्णवाहिकेचे लोकार्पण। पश्चिम महाराष्ट्रात आरोग्य पंढरी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या मिरज शहरातील पार्थ हॉस्पिटलसाठी दिवाण परिवाराकडून रुग्णवाहिकेचे देणगी स्वरूपात आज लोकार्पण करण्यात आले। बामनोळी येथील विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठान आणि सांगली येथील टीबी लुल्ला चॅरिटेबल फाउंडेशन या दोन्ही संस्थांकडून मिरजेतील किल्ला भागात प्रांत कार्यालय शेजारी पार्थ हॉस्पिटल हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चालवले जाते। या हॉस्पिटलसाठी सेवा कार्य म्हणून सदरची रुग्णवाहिका दिवाण परिवाराकडून अर्पण करण्यात आली। या हॉस्पिटलसाठीच्या रुग्णवाहिका लोकार्पण कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे मिरज येथील सुप्रसिद्ध शल्यचिकित्सक एवं फाटक ट्रस्टचे अध्यक्ष माननीय डॉक्टर रामचंद्र एन फाटक तथा मुकुंदराव फाटक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक माननीय श्री सुधीर चापोरकर, जिल्हा कार्यवाह माननीय श्री राजेश देशवाने हे उपस्थित होते। या कार्यक्रमामध्ये डॉक्टर संदीप दिवाण, डॉक्टर चित्रा दिवाण, डॉक्टर अभिषेक दिवाण व श्री प्रदीप दिवाण यांनी देणगी स्वरूपात दिलेल्या रुग्णवाहिकेचे आज मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। या लोकार्पण सोहळ्यासाठी निमंत्रित मान्यवर, अनेक डॉक्टर्स, ज्येष्ठ नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते। सदरची रुग्णवाहिका ही पार्थ हॉस्पिटलमधील रुग्णांसाठी कार्यरत राहणार आहे। दिवाण परिवाराकडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या जागेमध्ये विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठान व टीबी लुल्ला चॅरिटेबल फाउंडेशन या दोन संयुक्त संस्थांच्या विद्यमातून पार्थ हॉस्पिटल हे चालवण्यात येत आहे। विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठान, टीबी लुल्ला चॅरिटेबल फाउंडेशन आणि दिवाण परिवाराकडून मिरज व आसपासच्या पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की पार्थ हॉस्पिटलच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या सेवांचा, सोयी सुविधांचा लाभ घ्यावा। या लोकार्पण सोहळ्यासाठी डॉक्टर राम लाडे, श्री अंबादास माळी, श्री किशोर लुल्ला, श्री निषाद मैदर्गी, श्री अनिल मोरे, डॉक्टर अमित माने, डॉक्टर अमर पागे, श्री योगेश शिरगुरकर, ॲडव्होकेट सौरभ वाटवे, राजेश जामदार, डॉक्टर सुधन्वा फाटक, डॉक्टर सौ अंजली फाटक उपस्थित होते। मी डॉक्टर राम लाडे, सचिव विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठान। मी आज मनापासून आभारी आहे दिवाण परिवारांचं, विशेषतः डॉक्टर चित्रा दिवाण, डॉक्टर संदीप दिवाण, डॉक्टर प्रदीप दिवाण, डॉक्टर अभिषेक दिवाण या सगळ्या दिवाण परिवाराचं मी विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठान आणि टीबी लुल्ला चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो। कारण त्याचं तसंच आहे की आज दिवाण परिवारांनी समाजाची काही सेवा करावी या दृष्टीने विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठानला एक रुग्णवाहिका देणगी स्वरूपात दिलेली आहे। ही रुग्णवाहिका समाजातल्या ज्या गरजू लोक असतील, म्हणजे जे रुग्ण असतील, जे अत्यावश्यक अवस्थेमध्ये असतील, ज्यांना ट्रॅव्हलिंगची गरज आहे, अशा रुग्णांना या रुग्णवाहिकेचा चांगला उपयोग होणार आहे। ही रुग्णवाहिका अतिशय अल्प मोबदल्यात आपली सेवा देणार आहे। कुठलंही प्रॉफिटसाठी ही रुग्णवाहिका चालणार नाही, पण फक्त त्याचा जो इंधनाचा खर्च आहे आणि किरकोळ ड्रायव्हरचं मानधन आहे, एवढ्या ह्याच्यामध्ये अमाऊंटमध्ये ही रुग्णवाहिका सांगली जिल्ह्यातल्या सगळ्या रुग्णांना आपली सेवा देणार आहे। विवेकानंद वैद्यक प्रतिष्ठान, टीबी लुल्ला चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मिरजेमध्ये किल्ला भागामध्ये प्रांत कार्यालयाच्या शेजारी पार्थ हॉस्पिटल नावाने 20 बेडचं इथे हॉस्पिटल सुरू झालेलं आहे। या हॉस्पिटलमध्ये OPD आहे, 3 वैद्यकीय अधिकारी आहेत, सगळ्या प्रकारचे स्पेशालिस्ट इथं आपली सर्व्हिस सेवा देत आहेत आणि इथे एक ऑपरेशन थिएटर आहे, डिलिव्हरी रूम आहे, पॅथॉलॉजी लॅब, एक्सरे अशा सगळ्या प्रकारच्या सुविधा आहेत आणि 20 बेडची IPD पण आहेत। मी परिसरातल्या सगळ्या नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपण या रुग्णालयाचा जरूर लाभ घ्यावा, पण हे रुग्णालय नॉट फॉर प्रॉफिट या दृष्टीने चालू आहे। एक वैद्यकीय सेवा या दृष्टीने या रुग्णालयामध्ये रुग्णांना सेवा देण्यात येणार आहे। धन्यवाद।